बारशेवाड्यामध्ये एका महिलेला आणि पुरुषाला जिवंत जाळण्यात आलं. 15 जणांना अटक करण्यात आलं आणि अटक केलेल्या आरोपींमध्ये महिलेचा मुलाचा समावेश आहे, पतीचा समावेश आहे आणि गावकऱ्यांचाही. पण नेमकं घडलं काय, कसं आणि कशामुळे? आपल्याच आईला, बायकोला जिवंत जाण्याआधी तेलामी कुटुंबात काय घडलं होतं, पाहूया एक खास स्टोरी. नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहताय आजकल. चिमुकली आरोही गेल्यानं सारं गाव हळहळलं आणि काहीच दिवसात तेलामी कुटुंबातील सुनेचा गर्भपात झाला. अगदी काही दिवसाच्या अंतरात त्यांच्या सुनेनं 2 बाळं गमावली. एका घरात लागोपाठ एक लहानगी मुलगी आणि पोटातच असलेलं बाळ यांचा मृत्यू झाल्याने गावातील लोकांना तेलामी कुटुंबाबद्दल सहानुभूती होती. याच तेलामी कुटुंबातील जमनी तेलामी यांचा मृत्यू झाल्यानंतर गावात हळहळ नाही तर संशयाचं वातावरण निर्माण झालं. कारण जमनी तेलामी यांची मृत्यू झाल्याची तक्रार त्यांच्याच भावानं पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली. ही हत्या झाली होती जिवंत जाळून. झालं असं होतं की जमनी तेलामी जादूटोणा करायच्या, करणी करायच्या असा संशय गावातील काही लोकांना होता. रात्रीच्या वेळी एक गाव पंचायत बोलावण्यात आली. ही पंचायत बोलावली होती देवाजी तेलामी यांनी, म्हणजेच जमनी तेलामी यांच्या पतीनं. या बैठकीत त्यांना विचारण्यात आलं की तुला जादूटोणा करायला कोणी शिकवलं? तेव्हा त्यांनी नाव घेतलं देहू कटिया अतलामी यांचं आणि गावातून 15 जणांना अटक करण्यात आली, ज्यात जमनी तेलामी यांचे पती देवाजी तेलामी आणि मुलगा दिवाकर तेलामी यांचाही यात समावेश होता. या सर्वांवर गुन्हा दाखल झाला. पण यात असा प्रश्न उरतो की हे सगळं घडलं कशामुळे? स्थानिक पत्रकार आणि गावातील काही लोकांनी दिलेल्या माहितीनुसार जमनी आणि देव गावात पुजाऱ्याचे काम करायचे. करणी झाल्याचा, भुताटीचा काही समस्या असेल तर लोक या पुजाऱ्यांकडे जायचे. ते त्यांच्या पद्धतीनं उपचार करतात. त्यांना जादूटोणा अवगत असतो असं इथं मानलं जातं. जमनी आणि देव सुद्धा गावात हेच काम करायचे. साधारण 2 वर्षापूर्वी जमनी यांचा नातू आणि देवालील तेलामी यांचा मुलगा याचा 2 वर्षापूर्वी मृत्यू झाला होता. तेव्हा तेलामी कुटुंबियांनी आणि गावातील काही लोकांनी जमनी यांच्यावर जादूटोणा केल्याचा संशय व्यक्त केला होता. तेव्हापासूनच राग आणि संशय होता. त्यात जेव्हा देवीलालची मुलगी वारली आणि बायकोचा गर्भपात झाला त्यावेळी हा संशय आणखी बळावला. असं सांगण्यात येते की आरोपींमध्ये तेलामी कुटुंबियांचा जास्तच समावेश आहे. गावकऱ्यांना असा संशय होता की कुमोती यांनी जादूटोणा केल्यामुळे आपल्या रुग्णांचा मृत्यू झाला. थोडक्यात मागील 5 महिन्यात गडचिरोलीत जादूटोणामुळे 5 जणांचा मृत्यू झाला आहे. थोडक्यात 2 जणांची हत्या झाली आहे त्यांच्याच कुटुंबातील लोकांकडून, तेही जिवंत जाळून.